काही वादग्रस्त मंत्र्यांमुळे सरकारची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे। पाहूया त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। काही ठिकाणी असंवेदनशील वक्तव्य झाली। काही मंत्र्यांच्या चुका मान्य आहेत। तक्रार करणारे कोण त्यांचं वागणं देखील लोक पाहतायत। वर्ध्यातील बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य। कोकाटेंबद्दलचा निर्णय तुम्हाला सांगण्याची गरज नाही। माणिकराव कोकाटेंच्या प्रश्नावर अजित पवारांचा पत्रकारांना उलट सवाल। आज कोकाटे आणि अजित पवार यांच्यामध्ये भेटीची शक्यता। दासबार प्रकरणामध्ये आरोप झालेल्या योगेश कदम यांची एकनाथ शिंदे यांच्याकडून पाठराखण। चिंता करू नको, मी तुझ्या पाठीशी। खेडमधील मेळाव्यात एकनाथ शिंदेंचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली। योगेश कदम, गिरीश महाजन, नितेश राणे आणि संजय शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी। भेटीनंतर ठाकरे गटाच्या नेत्यांची माहिती। प्रत्येक अनैतिक गोष्टींच्या मागे एकनाथ शिंदे। योगेश कदम यांची पाठराखण केल्यानंतर संजय राऊतांची टीका। तर आईच्या नावे बार नव्हे, शाळा उघडायच्या असतात। अंधारेंचा कदम यांच्यावर निशाणा। मंत्री योगेश कदम, महाजन यांच्या राजीनाम्याची मागणी केली। शिरसाट, कोकाटे, राणे यांच्या देखील राजीनाम्याची मागणी केली। राज्यपालांच्या भेटीनंतर सुषमा अंधारे यांची माहिती। योगेश कदम यांना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न। महायुतीमधील तिन्ही नेते त्यांच्या मंत्र्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे। एकनाथ शिंदेंनी दाखवून दिलं। भाजप नेते प्रवीण दरेकर यांचं वक्तव्य। महापालिका निवडणुका शक्यतो महायुतीत लढायच्या। काही ठिकाणी युतीमध्ये निवडणुका झाल्या नाहीत तर मित्रपक्षांवर टीका करणं टाळा। मुख्यमंत्री फडणवीसांचं आवाहन। पक्षीय भांडणामुळे अनेक पक्ष खड्ड्यात गेले। कोणी पक्षाला खड्ड्यात घालेल तर पक्ष त्याला खड्ड्यात घालणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा सज्जड दम।